अध्याय 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारणी पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणी. संपवावा अवताराता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. सखे 1800 पूर्ण संवत्सर बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्प्रहराचा अवसर, चित्त करून एकाग्र निमग्न झाली निजरूपी. चक्राते वेदून ब्रह्मांडात छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवे करीत, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीत नाना परी, तो वनिला न जाई. अक्कलकोटींचे जनसमज, दुःखे करून आक्रंदंत, तो वृत्तांत वनिता ग्रंथ वाढेल समुद्रचा. असो स्वामींच्या लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जन्मुंडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तेरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा झाली, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन जातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पारवी सोचोत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपणी सेने केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी शेठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे श्री स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यवहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचेला हा. प्रथम अध्याय मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हिची कथन केलेसे. श्री गुरी कर्दळीवनातून निघाले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्याय. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला, तृतीय अध्याय निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, त्यांची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. राव राजा बडोद्यासी, त्यांनी न्याव्या स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी, 5वी अध्याय कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविले चमत्कार, त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीच्या नावारी भक्ती जडली कोण्या प्रकारे, ती 7व्यात सांगितली. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्या अध्याय कथा वर्णिली. खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंब दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायत, ते कथा पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा, बाळापाचा इतिहास भरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरपून संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसापा तेरी सद्भक्त, तो कैसा झाला स्वामी भक्त, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जे दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्यांचे वर्णिले. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केली वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कैवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. सखे 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वैदिक त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदने त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती, मुखी बसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडूनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे, आचावी ऐकावी आदरे, उपग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणून. जय 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 परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंदकंदा, अनामादिता अभिदा. अरिमर्दनवी सर्वेश्वरा, विश्वंभरा विनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, बहुपाशा सोडवी. जय 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 कमलासना, कमलावरा कमलनयना, विधिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मत्स्य कुर्म वराह जान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितो. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून शनी ठेविला भाळ, सदोती याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त, 21 अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.